भाजपा नेते अमित चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल. पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातनं केली उमेदवारी दाखल. गावोगावी उमेदवारीस मोठा प्रतिसाद. भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अमित चव्हाण यांनी कोरेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या लक्षवेधी असलेल्या पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या गटात त्यांच्या उमेदवारीमुळे पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलणार अशी राजकीय चर्चा सुरू आहे. अमित चव्हाण यांचा प्रचंड जनसंपर्क आणि संघटन कौशल्य या बळावर त्यांनी या गटातील गावागावात आपला जनसंपर्क वाढवलाय. अमित चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आहेत. त्यांनी नुकतीच मुंबईमधील सह्याद्री सहकारी बँक सत्तांतर घडवीत ताब्यात घेतलीये. याशिवाय केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे ते पीए म्हणून कार्यरत होते. सध्या ते भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आहेत. या माध्यमातून या भागात भाजपचे केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहिले. कोरेगाव तालुक्यात भाजपा पक्ष बांधणी करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांनी या गटातील गावागावात जाऊन भाजपा पक्षाचे विचार पोहोचवण्याचे काम केले आहे. कोरेगाव येथे शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपामधून दाखल केलाय. यावेळी अनेक राजकीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.